हॅलो अँड वेलकम. या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा 9th स्टँडर्डचा पाठ विश्वकोश स्थूल वाचन पाहणार आहोत. हा पाठ विश्वकोशाची ओळख करून देणारा आहे. विश्वकोश म्हणजे एन्सायक्लोपीडिया, ज्यामध्ये वर्णमालेच्या क्रमाप्रमाणे आपल्याला अनेक प्रकारची माहिती अगदी सहज उपलब्ध होते. आपले ज्ञान वाढवण्यासाठी, आपले ज्ञानविषयक गरजा भागवण्यासाठी आपण या विश्वकोशाचा उपयोग करतो. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ या विश्वकोशातून आपल्याला मिळतात. संदर्भ म्हणजे रेफरन्स. विश्वकोशाची गरज व विश्वकोश अभ्यासण्याची सवय आपल्याला लागावी या हेतूने स्थूल वाचनामध्ये हा पाठ समाविष्ट केला आहे. विश्वकोशाची निर्मिती कशी झाली, विश्वकोशाचा उपयोग कसा करावा, विश्वकोश पाहण्याचे फायदे काय आहेत, हे या पाठातून आपणास समजते. आपण पाठाला सुरुवात करूया. तुमच्या शाळेच्या अथवा तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालयात तुम्ही गेलात तर अनेक जाड मोठी पुस्तके असलेले काचेचं कपाट तुमचं लक्ष वेधून घेईल. मराठीच्या विविध साहित्य संपदेसोबत मराठी विश्वकोश, मराठी व्युत्पत्तिकोश, मराठी चरित्रकोश, मराठी शब्दकोश असलेली ही ग्रंथसंपदा हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू. मानबिंदू म्हणजे स्पार्कल. जेव्हा आपण सार्वजनिक ग्रंथालयात जातो तिथे आपल्याला साहित्य, विश्वकोश, व्युत्पत्तिकोश, चरित्रकोश व ग्रंथ अशी मोठमोठी पुस्तके आपल्याला दिसतात. आणि ही पुस्तके हे काय आहे, त्या ग्रंथालयाचं मानबिंदू आहे. मानबिंदू म्हणजे मानाचा बिंदू, म्हणजे सर्व पुस्तकामधून हे जी पुस्तकं आहेत ती चमकणारी आहेत, म्हणजे या पुस्तकांना जास्त महत्त्व आहे. व्युत्पत्तिकोश म्हणजे मूळ विषयाची माहिती देणारे पुस्तक. साहित्य म्हणजे लिटरेचर. चरित्रकोश म्हणजे बायोग्राफी. विश्वकोश म्हणजे एन्सायक्लोपीडिया. शब्दकोश म्हणजे डिक्शनरी. तर या पाठात आपण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेऊया. या पाठात आपण मराठीचा विश्वकोश पाहणार आहोत. मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेणार आहोत या पाठामध्ये. पुढे वाचूया. मानवविद्या, विज्ञान व तंत्रज्ञान. मानवविद्या म्हणजे सोशल सायन्स, विज्ञान सायन्स, तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी. यातील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश. अद्ययावत ज्ञान याचा अर्थ आहे आजपर्यंतचे ज्ञान. सोशल सायन्स, सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे आजपर्यंतचे ज्ञान या विश्वकोशामध्ये संकलित म्हणजे एकत्र संग्रह करण्यात आलेला आहे. संकलित करणे म्हणजे एकत्र आणणे. पुढे वाचूया. मराठी विश्वकोशामध्ये मानवविद्या शाखेअंतर्गत धर्म व तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्य, इतिहास, दृश्यकला, भूगोल आणि क्रीडा या विषयांचा समावेश केला आहे. मानवविद्या शाखेच्या अंतर्गत याचा अर्थ सोशल सायन्स या सब्जेक्टच्या अंतर्गत आपण काय शिकणार आहोत? रिलिजन, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, पेडॉलॉजी, लिटरेचर, हिस्ट्री, व्हिज्युअल आर्ट, जिओग्राफी अँड स्पोर्ट्स हे सर्व विषय सोशल सायन्स या शाखेअंतर्गत येणार. पुढे वाचूया. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखेअंतर्गत भौतिक, रसायनशास्त्र, गणित, सांख्यिकी, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, कृषी विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, वास्तुकला, भूविज्ञान आणि वैद्यक ह्या विषयांचा समावेश केला आहे. याचा अर्थ सायन्स व टेक्नॉलॉजी या शाखेच्या अंतर्गत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,
कम्प्युटर सायन्स, आर्किटेक्चर, जिओलॉजी आणि मेडिकल सायन्स हे विषय येतील. पुढे वाचूया. कोणताही एक महत्त्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असतो. संलग्न असतो याचा अर्थ एकमेकांशी जोडलेला असतो. कोणताही विषय हा दुसऱ्या विषयाशी संलग्न असतो, दुसऱ्या विषयाशी जोडलेला असतो. अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली तर तो विषय नीट समजून घेता येतो. या विश्वकोशात ह्या सर्व विषयांची माहिती आपल्याला एकत्र मिळते, म्हणून तो विषय आपल्याला नीट समजून घेता येतो. पुढे वाचूया. मुख्य विषय व त्याचे संलग्न विषयाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडतो. याचा अर्थ जो विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे तो मुख्य विषय व त्याच्याशी रिलेटेड त्याला जोडलेला इतर विषय ह्या दोघांचे ज्ञान आपल्याला प्राप्त करून मिळते या मराठी विश्वकोशामुळे, आणि ह्यामुळे हा मराठी विश्वकोश आपल्याला उपयोगी पडतो. टिपा लिहामध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे की मराठी विश्वकोश उपयोगी कसा पडतो. ह्याचे उत्तर आपल्याला या पॅरेग्राफमध्ये मिळते. पुढे वाचूया. शिक्षणाचा प्रसार जसा झपाट्याने वेग घेऊ लागला, भाषा समृद्धीची वाटचाल जशी दमदार होऊ लागली, तशी भाषा सर्वार्थाने खुलू लागली. भाषांमध्ये आदान प्रदान होऊन अनेक नवे शब्द मराठीत रूढ झाले. वाढत्या औद्योगिकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागल्या. अनेक नवे शब्द अस्तित्वात आले. शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे भाषेमध्ये समृद्धी आली. भाषेमध्ये आदान प्रदान होऊ लागले. प्रदान याचा अर्थ एक दुसऱ्याला देणे, एका भाषेतून दुसऱ्या भाषेत संवाद साधणे. यामुळे मराठी भाषेत नवीन शब्द रूढ झाले, नवीन शब्द अस्तित्वात आले. औद्योगिकरण याचा अर्थ आहे इंडस्ट्रियलायझेशन. या औद्योगिकरणामुळे वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढल्या, म्हणजे इंडस्ट्रियलायझेशनमुळे मेडिकल व टेक्नॉलॉजी यांची गरज भासली व अनेक नवीन शब्द अस्तित्वात आले. पुढे वाचूया. शब्दांना नवीन आयाम प्राप्त झाले. आयाम याचा अर्थ आहे डायमेन्शन, त्याचा विस्तार वाढला, शब्दांचा विस्तार वाढला. त्याचबरोबर सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज निर्माण झाली. सर्व विषय संग्राहक याचा अर्थ आहे सर्व विषय एकत्रित असलेला संच. अशा सर्व विषयक संग्राहक संचाची विश्वकोशाची गरज निर्माण झाली. पुढे वाचूया. उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा होत गेलेला अधिकाधिक स्वीकार, मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथाची तीव्र गरज आणि शासन व्यवहाराची भाषा म्हणून राज्य पातळीवर मराठीला मिळालेली मान्यता या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज अधोरेखित झाली. उच्च शिक्षणासाठी मराठीचा स्वीकार झाला तेव्हा मराठी या विश्वासाठी संदर्भ ग्रंथाची तीव्र गरज निर्माण झाली, म्हणजे मराठी रेफरन्ससाठी मराठी विश्वकोशाची गरज निर्माण झाली. राज्य पातळीवर व्यवहाराची भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता मिळाली. राज्य पातळीवर याचा अर्थ आहे स्टेट लेवल. आपलं स्टेट हे महाराष्ट्र आहे, म्हणून इथे महाराष्ट्राचा विचार होतो आहे. मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे. राज्य पातळीवर म्हणजे स्टेट लेवलमध्ये व्यवहाराची भाषा म्हणून मराठीला मान्यता मिळाली. या पार्श्वभूमीवर म्हणजे जेव्हा मराठीला मान्यता मिळाली त्यामुळे सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज भासली. अधोरेखित झाली याचा अर्थ अंडरलाईन झाली, म्हणजे जास्त हायलाईट झाली, जास्त मराठी भाषेचा संदर्भ गरजेचा झाला. पुढे वाचूया. मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये पहिले संपादक म्हणून
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. तसेच मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेताना ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचेही कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. लक्ष्मणशास्त्री जोशी व डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी आपले योगदान मराठी विश्वकोशासाठी केले होते. आपण पुढे वाचूया. तथापि त्यानंतरच्या काळात, विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात, ज्ञानविकासाच्या क्षेत्राचा ज्या वेगाने विकास झाला, हा विकास लक्षात घेऊन विद्यमान ज्ञानक्षेत्राचा सर्वांगीण परिचय करून देणारा मराठी विश्वकोश हा आश्वासक प्रयत्न आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्ञानविकासाच्या क्षेत्रामध्ये विकास झाला. जो विकास झाला आहे त्याचा परिचय करून देण्यासाठी मराठी विश्वकोशाची उत्पत्ती झाली आहे व मराठी विश्वकोश निर्माण करणे हे एक आश्वासक प्रयत्न ठरला आहे. म्हणजे मराठी विश्वकोश हे उज्ज्वल भविष्याचे सूचक आहे, उज्ज्वल भविष्य देणारे आश्वासक आहे. आश्वासक याचा अर्थ होतो रिअश्युरिंग. पुढे वाचूया. विश्वकोश असा तयार झाला. पहिला मुद्दा आहे, विषयावर तज्ज्ञांच्या समितीची रचना केली गेली. तज्ज्ञ म्हणजे एक्सपर्ट व समिती म्हणजे कमिटी. विश्वकोशाच्या विषयावर तज्ज्ञांची समितीची रचना केली गेली. दुसरा मुद्दा, प्रत्येक विषयाच्या नोंदीचे शीर्षक निश्चित केले गेले. नोंद म्हणजे नोट आणि शीर्षक म्हणजे टायटल. प्रत्येक विषयाची नोंद म्हणजे नोट केली गेली व त्याला टायटल शीर्षक दिले गेले. तिसरा मुद्दा, मुख्य, मध्यम, लहान नोंदीतील मुद्द्यांची टाचणी तयार केली गेली. मेन पॉईंट, मीडियम पॉईंट आणि स्मॉल पॉईंट्स या मुद्द्यांची टाचणी म्हणजे पिन पॉईंट तयार केले गेले. चौथा मुद्दा, नोंदीच्या मर्यादा आखून टाचण्यांमध्ये तशा सूचना दिल्या गेल्या. मर्यादा म्हणजे लिमिटेशन, सूचना म्हणजे नोटीस. नोट्सचे लिमिटेशन ठरवले गेले व त्यांची तशी नोटीस दिली गेली. पाचवा मुद्दा, प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम, लहान व नाममात्र नोंदीच्या याद्या तयार केल्या गेल्या. मेन, मीडियम, स्मॉल आणि नॉमिनल अशा नोट्स तयार केल्या गेल्या. त्याची लिस्ट तयार केली गेली. यादी म्हणजे लिस्ट. आकारविल्ल्यानुसार या याद्या लावण्यात आल्या. याचा अर्थ बाराखडीतील क्रमानुसार या याद्यांची मांडणी केली गेली. त्यामुळे माहिती आपल्याला जलद उपलब्ध होते. 1976 या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. सध्या विश्वकोशाचे 18 खंड प्रसिद्ध आहेत. 1976 या वर्षी मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित झाला. तो खंड महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केला. टिपा लिहा. यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया. त्याचे उत्तर आपल्याला या पॅरेग्राफमध्ये मिळेल. आपण पुढे वाचूया. विश्वकोश यासाठी पाहावा. इथे आपल्याला काही पॉईंट्स दिलेले आहेत. विश्वकोश कशासाठी पाहावा हे या संदर्भात आहे. पहिला मुद्दा, आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी हा मराठी विश्वकोश आपण पाहू. दुसरा, जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारताना आपल्या विविध विषयातील कुतूहलास इष्ट वळण लागण्यासाठी, जगातील ज्ञान मिळण्यासाठी. तिसरा मुद्दा, अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी.
अभिव्यक्ती म्हणजे एक्सप्रेशन, विचार, संवेदना, भावना यांना योग्य चालना मिळण्यासाठी या मराठी विश्वकोशाचा आपण उपयोग करणार आहोत. चौथा मुद्दा, सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळण्यासाठी. प्रगल्भ म्हणजे फार मोठे व सूक्ष्म ज्ञान म्हणजे अगदी लहानात लहान वस्तूंची आपल्याला माहिती मिळण्यासाठी. पुढे वाचूया, विश्वकोश असा पाहावा. विश्वकोश कसा पाहावा याबद्दल इथे सांगितले आहे. पहिला मुद्दा, शब्द आकारविल्हे नुसार पाहावेत. आकारविल्हेनुसार याचा अर्थ आहे बाराखडीतील क्रमानुसार मांडणी केलेली आहे त्याप्रमाणे पाहावे, म्हणजेच अल्फाबेटिकली. दुसरा मुद्दा, बाराखडीतील स्वर व व्यंजन यांच्या स्थानानुसार अनुक्रमे दिलेला शब्द पाहावा. बाराखडीतील स्वर व व्यंजन या क्रमानुसार पाहावा. पुढे वाचूया, एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाप्रमाणे मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोश तुमच्या ज्ञानात, तुमच्या भाषिक समृद्धीत निश्चित भर घालणारा आहे. भाषा व त्यासंबंधीचे संदर्भ यांची गंमत अनुभवण्यासाठी विश्वकोश पाहण्याची सवय लावून घ्यायला हवी. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला आवडणारी शब्दकोडी व फॅशनपैकी केशरचना ह्या शब्दाचे संदर्भ विश्वकोशाचा आधार घेऊन येथे देत आहोत. तुम्हाला आवडणारे कोणतेही शब्द, त्यांचे अर्थ, संदर्भ विश्वकोशातून शोधा व भाषेचे अनोखे अंग जाणून घ्या. विश्वकोश आता एका क्लिकवर, जसे गुगल हे विश्वकोश आहे, विकिपीडिया हे सुद्धा विश्वकोश आहे. जी माहिती आपल्याला हवी असते ती माहिती आपण तिथून शोधतो. तशीच माहिती मराठी विश्वकोशातून शोधून इथे दाखवलेली आहे. त्यामध्ये शब्दकोडी व दुसरी केशरचना ही आहे. आपल्याला इथे वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, www.marathivishwakosh.maharashtra.gov.in. या वेबसाईटवरती ही मराठी विश्वकोश ऑनलाईन उपलब्ध आहे. पेज नंबर 60 मध्ये हे शब्दकोडे दिलेले आहे, ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. शब्दकोडे पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत. त्या वाक्यांच्या आधारे हे कोडे आपल्याला पूर्ण करायचे आहे. हे कोडे पूर्ण करण्यासाठी आपल्याला लेखकांची नावं, मराठीचे साहित्य ज्ञान असणे आवश्यक आहे. पहिले वाक्य आहे, स्वेदगंगा या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत? करंदीकर. दुसरे, एका साहित्यिकाचे आडनाव श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. तिसरे, तुरुंगात असताना देखील ज्यांची काव्यप्रतिभा बहरून येई असे साहित्यिक देशभक्त वीर सावरकर. चौथे, सुधारकचे संपादक आगरकर. पाचवे, कवी यशवंत यांचे आडनाव पेंढारकर. सहावे, एक विनोदी साहित्यिकाचे आडनाव बिराजदार. सातवे, मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपण नावातील आडनाव शिरूरकर. आठवे, कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव शिरवाडकर. कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे. काहींना शब्दकोडे सोडवण्याची आवड असते. इथे हाच तो चहा हे वाक्य आपण दोन्हीकडून जरी शब्द वाचले तरी सारखेच बनते. अशा प्रकारचे शाब्दिक करामतीवर आधारित कोडे आर्थर विन याने 21 डिसेंबर 1913 च्या न्यूयॉर्क वर्ल्डच्या अंकात प्रसिद्ध केले. आपण या मराठी विश्वकोशातून शब्दकोडे व शाब्दिक करामतीवर आधारित कोडे हे पाहिले. इथे काही माहिती आहे ती वाचूया आपण. फ्रेंच भाषा शब्दकोड्यांसाठी सर्वात सोयीस्कर भाषा. कॅनडामध्ये फ्रेंच व इंग्रजी शब्द योजून
द्विभाषिक शब्दकोडे लोकप्रिय. रशियामध्ये शब्दकोड्याचा वापर प्रचारासाठीही. शब्दकोड्यासाठी चीनी भाषेचा अपवाद. शब्दकोड्यांसाठीची जागतिक माहिती इथे दिलेली आहे. पुढे आपल्याला कोड्यांचे प्रकार कसे असतात हे दिलेले आहेत. वर्तुळाकार, बदामाच्या आकाराची, फुलीच्या खुणेच्या आकाराची, शास्त्रीय किंवा गुप्त लेखनाची, चौकोनाची कोडी, चित्र चौकटी, साम्याकारी, अनियमित आकाराची. अशा कल्पनांवर आधारलेले अनेक प्रकार रूढ आहेत. संगणकीय खेळामध्ये विविध प्रकारच्या शाब्दिक कोड्यांचा समावेश होतो. इतर शाब्दिक कोड्यांचा समावेश कोणता होतो तो तिथे दिलेला आहे. पहिला, प्रसिद्ध विधान अथवा अवतरण देऊन त्याचे लेखक ओळखण्यास सांगणे. दुसरा, एका शब्दातील अक्षरे फिरवून नवीन शब्द तयार करणे. तिसरा, काही शब्दातील रिकाम्या अक्षरांच्या जागा भरणे. अशा विविध प्रकाराची शब्दकोडी सोडून आपण भाषेची गंमत अनुभवतो. ही कोडी विविध वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके यामधून येतात. मराठी विश्वकोशातील शब्दकोडीचा आपण अभ्यास केला. आता फॅशनमधील केशभूषा आपण पाहणार आहोत. मराठी विश्वकोशातून आपण केशभूषा हा संदर्भ शोधताना आपल्याला ही कंटेंट मिळालेली आहेत, ही माहिती मिळालेली आहे. आजकाल केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल्स करणे तुम्हाला सर्वांना आवडते, पण मुलांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की पौराणिक काळापासून आकर्षक केस रचनेचे आकर्षण सर्व समाजात होते. याचा अर्थ केशभूषा हे आकर्षण पूर्वीपासून होते. केशभूषेत अंतर्भूत असणाऱ्या गोष्टी: केस कापणे, धुणे, नीट करणे, विंचरणे, कुरळे करणे, सरळ करणे. केशभूषेचा उद्देश: केशभूषेचा मुख्य उद्देश आहे आकर्षकता किंवा सौंदर्य वाढवणे. केशभूषेचे सामाजिक उद्देश काय आहे? सामाजिक संकेतानुसार प्रतिकात्मक केशभूषा करणे. आदिम लोक केसांना मातीचा लेप लावून आपला पराक्रम व गुणवैशिष्ट्य दाखवण्याकरता त्यात आदिम लोक म्हणजे पूर्वीची लोक काय करायची? मातीचा लेप केसांना लावून त्यामध्ये विजयचिन्ह व पदकं जी त्यांना मिळालेली आहे ती त्या केसामध्ये लावायची, पराक्रम आणि गुणवैशिष्ट्य दाखवण्यासाठी. केशभूषा या संदर्भातून आपल्याला ही पुरातन काळची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे, माहिती मिळालेली आहे. तसेच इथे केशभूषेचा उगम यातून झाला असावा व केस इतरांना दिसू न देण्याच्या पुरातन स्त्रीच्या प्रयत्नातून केशबंधाची कल्पना पुढे आली असावी, अशी दोन माहिती इथे दिलेली आहेत. अजिंठा, वेरूळ, कोणार्क, खजुराहो येथील शिल्पाकृतीत आढळणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या केशरचना उल्लेखनीय आहेत. या प्राचीन केशरचनांचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आढळतात. पुरातन काळात या लेण्यांमधून काही स्त्री-पुरुषांची चित्रे कोरलेली आहेत. त्या चित्रामध्ये त्यांची केशरचना ती त्या काळातील दर्शवलेली आहे. त्याप्रमाणे भारतीय स्त्रिया या केशरचनांचे अनुकरण करताना आढळतात, अशी ती माहिती दिलेली आहे. हा पाठ इथे संपला आहे. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.